नवरीची शॉपिंग नवरीच करते, असं कुठे असतंय का? सलोनीला भाऊ नाहीये, सो सगळं काही तिलाच करावं लागतंय. सो आम्ही दोघी मिळूनच त्या सगळ्या गोष्टी करतो. बरेच कस्टमर आले गेले चूज करून, तरी आमचं अजून काहीच फायनल होत नाहीये. छान वाटते ही. नमस्कार मंडळी. तर बघा, आज पण मी सलोनीच्या घरीच आहे. ऑफकोर्स काल आलेली आहे आणि तुमच्या सगळ्यांचीच रिक्वेस्ट होती की सलोनीच्या लग्नापर्यंतचे सगळे तयारीचे व्हिडिओज ब्लॉग्स आमच्यासोबत शेअर कर, आणि तेच प्रॉमिस मी कंप्लीट करते आहे. तर आज मला येऊन सेकंड डे झाला आहे, बट आता लग्नाला अवघे 3 दिवस उरलेले आहेत आणि जबरदस्त जोरात तयारी चालू आहे सगळी. इथं मंडप वगैरे पण घातला आहे, मी तुम्हाला दाखवतेच. प्लस नवरीबाईची पण खूप सारी नुसती धावपळ चालू आहे. सगळ्या गोष्टींची तयारी वगैरे चालू आहे. काल रात्री तर 2 वाजेपर्यंत पण आम्ही सगळं काय आवरण्याचं वगैरेच काम करत होतो आणि अजून पण तिचं तेच चालू आहे. ते पण तुम्हाला दाखवते, सो स्टे ट्यून्ड. तर बघा, घरासमोर मस्त असा मंडप घातलेला आहे आणि उद्या घाणा वगैरे असणार आहे. इकडे बघा नवरीबाई कशी एकटी सगळं भरत बसली आहे. सो मॅडम, कसं वाटतंय? हाऊ इज द फिलिंग? सो सॅड. मग कशाला एवढी तयारी करतेस? सॅड माणूस कधी एवढी तयारी करतं का? रडू नको, नको रडू. तर सध्या मॅडम सगळ्या आवरण्यात बिझी आहेत आणि मला पण आता आवरू लागलं पाहिजे, नाही तर लय शिव्या बसतील मला. बघा केवढा पसारा करून ठेवला आहे. आणि ही तर फक्त ये तो जस्ट ट्रेलर आहे, अजून खूप सारं तिला भराभरी करायचे. आत्ता फक्त 3 बॅग भरल्यात आमच्या. काय मॅडम, 8-10 बॅग असतील ना? ही वन साईड घेशील ना तेवढं छान वाटेल. आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज, स्लीवलेस तर जास्त छान वाटेल. पण तू नाही घालणार. लग्न ना ऍक्च्युली हिच आहे की माझं आहे तेच मला कळत नाहीये. हिच्यापेक्षा जास्त एक्सायटेड मीच आहे आणि हिच्यापेक्षा मोठी बॅग भरून मीच आणली आहे. बघा इकडे काकी पण सगळं लग्नाचं साहित्य घेऊन आलेत आत्ताच, एवढं उन्हात आणायचं, आणि तरी आमचं अजून इथलं आवरून झालं नाही. तर लग्न 2 दिवसावर राहिलं आहे, तरीसुद्धा मॅडमची अजून खूपशी तयारी राहिलेली आहे आणि घरातलं बऱ्यापैकी आवरून झालं आमचं. तिची पॅकिंग वगैरे झाली आहे. बाकी थोड्याशा छोट्या मोठ्या गोष्टी, म्हणजे उद्यापासून जे कार्यक्रम असणार आहे त्याच्यासाठी डेकोरेशन वगैरे, मग त्याच्यासाठी पाठ्या ते जे काही लागते त्याच्यासाठी आत्ता आम्ही निघालो आहेत पंढरपूरला. आणि मुळात हे सगळं करावं लागतं, त्याचं रिझन म्हणजे सलोनीला भाऊ नाही आहे, सो सगळं काही तिलाच करावं लागतं. सो आम्ही दोघी मिळूनच त्या सगळ्या गोष्टी करतो आहे आणि आत्ता आम्ही पंढरपूरला निघालो आहे. नवरीला नजर नाही लागली पाहिजे त्यामुळं मॅडम अगदी पॅक होऊनच बाहेर पडतात. सलोनीच्या गाडीवर बसायचं म्हणजे ॲक्च्युली जीव मुठीतच धरून बसावं लागते, कारण तिला गाडी बॅलन्स होत नाही आणि तरी पण तिला ती घ्यायची असते. सो लटपटत आम्ही कशाबशा पंढरपूरपर्यंत पोहोचलोय. आता जवळपास पंढरपूरच्या आसपास आम्ही आलोय. फक्त आतमध्ये एंटर करायचं राहिलंय आणि ऊन आहे तर म्हटलं थोडंसं थंड काहीतरी घेऊयात म्हणून इथं उसाचा रस प्यायला थांबलोय हायवेच्या शेजारी. आणि 5 मिनिटात आता आम्ही पंढरपूर गावामध्ये जातोय आणि मग बाकी शॉपिंग वगैरे. ही बघा नवरी, असं म्हणतात की नवरीने शेवटच्या थोडे दिवस तरी हेल्दी खायचं प्यायचं असते, पण हिची चटक काय अजून संपत नाही. सलोनीची अजून एक फ्रेंड आहे जी की म्हणजे तिची गावाकडचीच आहे, सो तिला पंढरपूरमधलं बऱ्यापैकी माहिती होतं. सो शॉपिंगसाठी आम्ही तिला पण बोलवलं होतं आणि तिलाच सगळी शॉप वगैरे माहिती होती, सो तिच्यासोबत आमची पुढची शॉपिंग झाली. सो आता आम्ही पंढरपूरमध्ये पोहोचलो आहेत आणि इथे तिच्यासाठी रिंग प्लेटर, परत मेहंदीसाठी डेकोरेशन वगैरे ते बघतोय. ते मेहंदीचं हे पण आहे बघ, हल्दी मेहंदी शादीवाला घर पण घ्यायचं, पण ते मराठीत आहे का बघ ना, लग्न घर. यार मी ती पर्पल वाला बघ ना, तेच मी नाव टाकून नाही मिळणार का? काय प्राइस आहे? त्याची 400 रुपये, ह्याची 220. ऑल टाइम आम्ही तर कन्फ्युजनमध्येच असतो. आत्ता पण दोघींना 2 आवडलेत, त्यामुळे कुठलं घ्यायचं चाललंय. आता आम्ही आलो तिच्यासाठी चप्पल बघायला.
बऱ्यापैकी दुकानं तर आज बंदच आहेत का काय माहिती. सो व्हरायटी तर मिळणं मुश्किलच झालं आहे. आता इथे तरी बघू काय भेटतंय ते. मस्त आहे. करेक्ट 1 तास झाला आम्ही चप्पल बघतोय. बरेच कस्टमर आले गेले चूज करून, तरी आमचं अजून काहीच फायनल होत नाहीये. छान वाटते ही. जोराची शॉपिंग झाली. 3 पीस घेतलेले. नवरीची शॉपिंग नवरीच करते. असं कुठे असतंय का? ऐ उठ तिकडे बसायचं. ऐ असं कुठे असतं का? नवरी कुठे शॉपिंगला येते का? सध्या कोण नाही. आज फर्स्ट टाइम मी असं नाव टाकताना लाईव्ह बघते. नशीब बघा कशाच्या निमित्ताने आम्ही पूर्ण देवाच्या दारात आलो. हे पाठीमागं विठ्ठलाचं मंदिर आहे आणि इथल्याच एरियामध्ये आम्ही तिला पूजेसाठी वगैरे ज्या काही गोष्टी लागणार आहेत ते घ्यायला आलो. अच्छा, पहिल्यांदाच बघतेय मी हे. नाही बसते. बघा आल्या आल्या आमच्या नवरीबाईला काही काम लागले, पण पुण्याचं काम करते. मस्त अशी फॅमिली आणि त्यांचं शूट करून दिलं. तिला तर कधी कशाचे डोहाळे लागतील ना काय सांगता येत नाही. बघा आम्ही इथं देवाच्या मंदिराजवळ आलो होतो, तर इथं दर्शनाला आलेलो आणि जाता जाता हिला जांभळं दिसलेत. खरंच खूपच नशिबवान आहेत आम्ही. म्हणजे खूप दिवसापासून आम्हाला दोघींना पंढरपूरला जायचं होतं, पण तो योगच येत नव्हता. आणि बघा लग्नाच्या निमित्ताने म्हणजे तिला पण लग्नाच्या आधी देवाचा आशीर्वाद मिळाला. बहुतेक संध्याकाळचं विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराचा दरवाजा बंद होतं, सो आतमध्ये नाही दर्शन मिळालं, पण आम्ही नामदेव पायरीचं दर्शन घेतलं. तर आता आम्ही घरी आलोत आणि सगळी शॉपिंग झालेली आहे फायनली. आणि उद्यापासून आम्हाला बाहेर पडावं नाही लागणार आहे. म्हणजे पडूच शकत नाही, बिकॉज उद्यापासून मेहंदी वगैरे लागते तिला, त्यामुळे ती तर बाहेर येऊच शकत नाही. आणि हेक्टिक झाला थोडा प्रवास, पण सगळं काय आम्ही घेऊनच घरी आलो. आणि आलो तर इथं पण छान अशी सगळी रुखवत किंवा ते खायचे पदार्थ जे असतात ते पण सगळं छान तयार केले दाखवते तुम्हाला. बघा किती भारी भारी सगळं काही घरी तयार केले आणि एक से एक पदार्थ बनलेत मस्त. तर जेवण वगैरे करून आम्ही थोडीशी शतपावली करायला आलो. शेवटचीच असणार आहे ही असं वाटतंय. काय वाटतं? रडू येत आहे पण ती हसण्यावारी नेते का. तर आता आम्हाला करायचं आहे पत्रिकांचं शूट राहिलंय. ही मी येईपर्यंत त्यांनी काहीच शूट वगैरे केलं नव्हतं आणि ते आता करायचं आहे आम्हाला. जेवण वगैरे करून मस्त फिरून वगैरे आलो आणि आता शूट करणार. तर आजच्या पुरतं एवढंच आणि आता खूप थकलेली आहे, सो आम्ही झोपी जाणार आहे. आणि आजचा ब्लॉग पण इथेच एंड होतो. तर ब्लॉग कसा वाटला कमेंट नक्की करा. आणि अजून असेच इंटरेस्टिंग ब्लॉग्स पाहण्यासाठी ज्यांनी सबस्क्राईब नाही केलेले त्यांनी सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.